तुम्हाला ही भाजी माहिती आहे का कुठली आहे ती? ही भाजी गोळूची भाजी आहे. फार म्हणजे रेअरली मिळते, पण अप्रतिम अशी लागते आणि ही रानभाजी आहे. अतिशय पौष्टिक असते. ह्याच्यामध्ये खूप जास्त विटॅमिन्स असतात. त्यामुळे आवर्जून खाल्ली पाहिजे अशी ही भाजी आहे. काय करायचं, गोळू मला मिळाला होता आज बाजारामध्ये, तर मी तो विकत आणला आणि मग छान व्यवस्थित धुवून घ्यायचं. धुवून झाल्यानंतर याला खूप जास्त काड्या असतात. त्यामुळे जेवढ्या काड्या कमी करता येतील ना, तेवढं कमी करून बाकीच्या काड्या सगळ्या फेकून देऊन हा निवडून घ्यायचा. निवडायला थोडंसं किचकट काम आहे, पण जेवढ्या काड्या आपल्याला याच्या कमी करता येतील तेवढ्या कमी करून असा हा निवडून घ्यायचा. निवडून झाल्यानंतर मी इथे ह्याला खूपच माती होती म्हणून पुन्हा एकदा त्याला पाण्यातून धुवून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी हा निवडून घेतलेला आहे. जेवढ्या आपल्याला त्याच्या काड्या कमी करता येतील तेवढ्या काड्या करून निवडून घ्यायचा. पाणी खूप असल्यामुळे मी पुन्हा एकदा पाण्यातून धुवून घेतला हा. आता हे धुवून झाल्यानंतर मी इथे वेगळ्या पद्धतीची भाजी बनवणार आहे. याला मी कुकरमध्ये 2 शिट्ट्या देऊन वाफवून शिजवून घेणार आहे. म्हणजे काय होईल, मला ही पातळ भाजी बनवायची आहे. कोरडी भाजी बनवायची असेल तर आपण सहज नुसतं तेलामध्ये परतून घेऊ शकतो. पण मी आपली मेथीची भाजी बनवतात ना, त्या पद्धतीने ह्याला बनवणार आहे. आता ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं की मग ह्याला रवीने हाटून घ्यायचं. पूर्णपणे शिजलेलं असतं, थोडंसं स्मॅश करून घ्यायचं. ह्याची पानं अगदीच म्हणजे बारीक होत नाहीत, पण रवीने हाटल्यानंतर छान एकजीव होतं. त्यामुळे 1-2 मिनटं रवीने हाटून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे. तर मी लसूण मिरची मिक्सरमधून बारीक करून नाही घालणार आहे, तर मी लसूण ठेचून घालणार आहे. ठेचून लसूण घातला ना की खूप छान अशी त्याची चव येते. आता तुम्हाला जर मिरची घालायची असेल तर तुम्ही लसूण आणि मिरची ठेचून किंवा मग मिक्सरमधून त्याचा खरडा करून घेऊ शकता. आता इथे तेल घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये 1 चमचाभर मोहरी घालायची आणि हा लसूण घालून घ्यायचा. लसूण छान परतून घ्यायचा 1 मिनिटभर. लसूण परतल्यानंतर मग ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचं. हे घालून झाल्यानंतर 1-2 मिनटं परतून घ्यायचं. पुन्हा एकदा हलवून घ्यायचं. लसूण छान असा ब्राउनिश झाला पाहिजे, म्हणजे त्याचा छान असा सुगंध भाजीला येतो. असं ढवळून घेतल्यानंतर मग आपण जे हाटून ठेवलेलं गोळूची भाजी आहे ती ह्याच्यामध्ये घालायची. पाण्यासकटच घालायची. पाण्यामध्ये जास्त विटॅमिन्स असतात, ते पाणी काही टाकून द्यायचं नाही आहे. आणि आपल्याला ही पातळ भाजी बनवायची आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिसळून पुन्हा मी घालून घेतलं. आता हे झाल्यानंतर ह्याच्यामध्ये एकदा हलवून घ्यायचं व्यवस्थित आणि मग चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. मीठ घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा छान हे हलवून घ्यायचं. हलवून झाल्यानंतर ही मी ताकातली घोळू बनवते आहे. तुम्ही ताक घालून एकदा घोळूची भाजी बनवून बघा, अप्रतिम अशी चव येते. आता हे ताक जे आहे हे फार आंबट नाही आहे, म्हणून मी 1 वाटी घातलेलं आहे. तुम्ही जर आंबट ताक घालणार असाल तर अर्धी वाटीच घाला, नाहीतर मग भाजी आंबट होईल. छान पुन्हा एकदा हलवून घ्यायचं. आता इथे तिखटपणासाठी मी काहीही घातलेलं नाही आहे, त्यामुळे चांगला 1 चमचाभर मी याच्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे. तुम्ही जर मिरची वाटून घालणार असाल तर लाल तिखट इथे घालू नका. मी लाल तिखट घालून आणि अख्खा लसूण ठेचून घालून घातलेला आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीने बनवलेली आहे. तुम्ही खरडासुद्धा ह्याच्यामध्ये वापरू शकता. ताकाने ह्याची अप्रतिम अशी चव येते. आता 10 मिनटं छान ही भाजी उकळू द्यायची, म्हणजे अशी घट्ट होते. ही भाजी भाकरीबरोबर, भाताबरोबर आणि पोळीबरोबर खायला खूप सुंदर लागते. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या रेसिपीजला एक कमेंट नक्की करा. तुमची कमेंट आली की मला खूप छान वाटतं आणि नवनवीन रेसिपीज बनवाव्या अशा वाटतात. भेटू पुढच्या एखाद्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.